सत्यमेव जयते आज 145 दिवस आतमध्ये ठेवल्यानंतर सुप्रीम कोर्टला हे दावा करावा लागला की याच्यातून काही निष्पन्न झालेला नाही आहे आणि माननीय श्री अरविंद केजरीवालजी यांना सोडावंच लागेल आणि ती सुटका झालेली आहे। संविधानाचा विजय झाला आणि जे काही गोष्टी संविधानाचा विजय झालेला आहे, सच्चाई की जीत हुई है। आम आदमी पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आम आदमी पार्टी जिंदाबाद। भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेला आहे की एखादा सिटिंग मुख्यमंत्रीला जेलमध्ये टाकलेला आहे। असं कधी पुन्हा पहिलंही झालं नव्हतं। पण काही असो दे, आज आमचे सीएम निष्पक्ष बाहेर आलेले आहेत आणि एकही दावा त्यांच्यावरती काय झालेला नाही आहे, एकही पुरावे भेटलेले नाही आहे। त्याचा आम्हाला भरपूर आनंद आहे आणि आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचार विरोधी पक्षांकडनं लढत राहील आणि लढत राहील, अखेरपर्यंत लढत राहील। येत्या निवडणूक आहेत। आता हरियाणामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने 90 सीटवरती आम्ही लढतोय, त्याच्याबरोबर आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पूर्ण लढतोय आणि आता महाराष्ट्राची जेव्हा पण इथे सीट डिक्लेअर होतील किंवा इलेक्शन डिक्लेअर होतील, आम्ही पूर्ण ताकदीने इथे पण लढायचा पूर्ण प्रयत्न करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।